संध्याकाळी परीचे पप्पा आल्यानंतर ते म्हणाले चल आपण बाहेर जाऊ. मग बाहेर जाणार म्हटलं, मी आणि परी दोघीही खुश, कारण आम्हाला बाहेर जायला खूप आवडतं. परी पण बघा किती आनंदी झाली आहे, कारण पप्पांच्या बरोबर कुठेही जायचं म्हणलं की तिला आनंद होतो. घराजवळच इथे एक नर्सरी आहे, मग आम्ही तिथे झाडे बघायला गेलो. खूप छान छान झाडे होती. सगळी झाडे घ्यावी वाटत होती, पण तो रेट खूप सांगत होता. मग घरी येताना काही सामान घेऊन आलो. मग काय, आमच्या भाऊजींची फेवरेट बासुंदी तयार करायला घेतली, कारण त्यांना बासुंदी खूप आवडते. ते बासुंदी केले म्हणले ना, अख्खं पातेलं त्यानेच पेतील, एवढी त्यांना बासुंदी आवडते. इकडे मी बासुंदी करते तोपर्यंत ते मसाला तयार करत आहेत. आणि आमच्या भाऊजींचं काय चाललंय, डेकोरेशन. आणि परीसुद्धा अंकलला डेकोरेशन करण्यात हेल्प करत आहे. तिचं फक्त एवढंच असते, जे बनवलेलं आहे ते कसं विस्कटायचं, कारण तिला विस्कटायलाच खूप मज्जा येते. माझा काजू पनीर बनवायचा बेत होता, पण माझे भाऊजी म्हणले की वहिनी काजू पनीर नको, आपण पुलाव पनीर बनवूया. मग काय, घरामध्ये गाजर आणि वाटाणा होतं, तर मी ते फ्राय करायला घेतलं. कारण गाजर आणि वाटाणा पनीरच्या भाजीमध्ये घातल्यानं पनीरची भाजी खूप छान होते आणि टेस्टी लागते. तोपर्यंत मी पनीरच्या भाजीसाठी ग्रेव्ही बनवत आहे. एकीकडे ग्रेव्ही होत आहे, तर दुसरीकडे मी पुलाव भात करण्यासाठी तयारी करत आहे. कारण पनीरच्या भाजीबरोबर पुलाव भात खूप छान लागतो. मग पुलाव भात माझा तयार होत आहे. माझा इकडे एकीकडे पुलाव भात तयार होत आहे, एकीकडे ग्रेव्ही पण तयार झाली आहे. मग ग्रेव्हीमध्ये मी गाजर, वाटाणा आणि पनीर हे सगळं जे फ्राय केलेलं होतं ते ग्रेव्हीमध्ये टाकत आहे. मग लगेच आम्ही चपात्या करायला घेतल्या, पण परीची आमची लुडबुड चालूच होती. कारण आम्ही दोघंही काही करत असताना तिचं मध्ये मध्ये येणं हे तिचा जन्मसिद्ध हक्कच आहे. कारण तिला आम्ही कधीच निवांतपणे काम केलेलं आवडत नाही, त्यामुळे ती मध्ये मध्ये लुडबुड करायला येतेच. तसंच आम्ही दोघांनी मिळून चपात्या बनवल्या. तुम्ही बघतायच माझा अवतार कसा झालाय, कारण मी आज खूप काही काम केलंय. ते तुम्हाला मी कळेलच मी काय काय काम केले. तर आता मी पटकन जाते आणि 5 मिनिटात आवरून येते. तसंच आमची परी अंकलसोबत खूप मज्जा करत होती, कारण घरी आम्ही दोघेच असतो, मी आणि परीचे पप्पा. आज एवढे सगळेजण आल्यामुळे परी पण खूप आनंदी होती आणि परीला समजत नव्हतं की आज नक्की काय आहे. तेवढ्यात पप्पा पण आले. त्यांनी येताना काहीतरी घेऊन आले होते आणि ते बघण्याची खूप उत्सुकता होती, पण तेवढ्यात ते म्हणाले, रुको सुनबाई, थोडा धीरज रखो, अभी टाइम है. इकडे आम्ही सगळेजण डेकोरेशनची तयारी करतोय, तोपर्यंत परी मस्त बाबांसोबत खेळत होती. डेकोरेशनची तयारी तर झाली, तर परी आणि परीच्या पप्पांचं इकडे फोटोशूट चालू होतं. ती पप्पांना म्हणत होती माझा पण फोटो काढा, मला पण फोटोमध्ये घ्या ना, कारण ती खूप रुसली होती. काही कारणामुळे मम्मी आली नसल्यामुळे पप्पा मम्मीसोबत व्हिडिओ कॉलवरती बोलत होते. परी आणि परीचे बाबा हेच बघत होते की मम्मी कधी आवरून पटकन बाहेर येते. तर इकडे माझा मेकअप सुरू होता. सेलिब्रेशनला वेळ पण खूप झाला होता, कारण भाऊजींना कामावर जायचं होतं आणि परीच्याही झोपेची वेळ झाली होती, म्हणून परी खूप दंगा करत होती. म्हणून तिला शांत करण्यासाठी बाबा तिला हसवत व खेळवत होते, त्यामुळे परी खूप शांत मांडीवर बसलेली होती. आजचा दिवस आयुष्यभर लक्षात राहील. प्रेम हे मोठ्या शब्दात नाही, तर अशा छोट्या छोट्या कृतीत असतं. कारण मला एवढं छान सरप्राईज दिलं होतं आणि आमचे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायला भाऊजी, बाबा सगळेच आले होते, त्यामुळे मी खूप खूप आनंदी होते. तसेच भाऊजीने येताना केक आणलेला होता, तेच ते ओपनिंग करत होते, कारण ते म्हणले वहिनी या केकचं ओपनिंग तर मीच करणार, कारण त्यांना कोणती स्वीट डिश असू दे ती खूप जास्त आवडते. ह्या सर्वांनी मला एवढं भारी सरप्राईज दिलं ना, दिवसभर काहीच नाही, पण संध्याकाळी एवढं भारी सरप्राईज दिलं ते बघूनच मला खूप आनंद झाला होता आणि परीही खूप आनंदाने सर्व काही पाहत होते. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, कारण हा फक्त आपल्या लग्नाचा वाढदिवस नाही, तर आपल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि एकत्र चाललेल्या प्रवासाचा दिवस आहे. तू माझ्या आयुष्यात आलास आणि सगळं बदललं. आनंदाचे क्षण असोत किंवा कठीण दिवस, तू नेहमी माझ्यासोबत उभा राहिलास. कधी मी रागावले, कधी भांडले, पण प्रत्येक वेळी तू शांतपणे मला समजून घेतलंस. यासाठी मी खूप नशीबवान आहे. आपलं छोटंसं जग, आपलं कुटुंब हे सगळं तुझ्यामुळेच पूर्ण झालं आहे. माझी एकच इच्छा आहे, आयुष्यभर असंच माझा हात धरून राहा आणि किती वादळ आली तरी आपण एकत्र राहूया. कारण आयुष्यात कोणीच परफेक्ट नसतं, पण तू माझ्यासाठी परफेक्ट आहेस, कारण तू मला जशी आहेस तशी स्वीकारले आहेस. एकच प्रॉमिस दे, किती वर्ष झाली तरी असंच माझ्यावर प्रेम करत राहा आणि माझ्या छोट्या छोट्या हट्टांना हो म्हणत जा. तू फक्त माझा नवरा नाहीस, तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, माझा आधार आहेस.
शेवटी पप्पाने आणलेलं सरप्राईज एकदाच ओपन झालं आणि तो बुके एवढा सुंदर होता ना, खूपच सुंदर होता. मला तर खूप जाम आवडला तो बुके. पप्पाने येताना कॅडबरी आणली होती आणि शेवटी आमचा दिवस पप्पाने खूप गोड केला. अशाच प्रकारे आमचं खूप छान सेलिब्रेशन झालं आणि सगळेजण आल्यामुळे घर पण खूप भरभरून आलेलं होतं. कारण सगळी माणसं एकत्र आले ना, घरातलं वातावरण एक वेगळंच होतं. कारण रोज आम्ही दोघंच घरी असतो, पण आज एवढी सगळीजण आल्यामुळे परीही खूप आनंदी होती आणि सगळं घरातलं वातावरणही बदलून गेलं होतं. तसंच भाऊजींना कामावर जायचं होतं, त्यांना खूप लेट पण होत होता. भाऊजी म्हणायला लागले, "वहिनी, मला आता खूप कडकडून भूक लागली आहे. आता माझ्या पोटात कावळे ओरडत आहे." मग सेलिब्रेशन झालं तर खूप छान. मग आता लागली तर सर्वांनाच भूक लागली होती. मग आम्ही ताट करायला घेतले तर इकडं भाऊजींचं केक कटिंग चालू होतं. त्यांना तर असं झालं होतं, कधी मी एकदा केक कट करतोय आणि खातोय. आणि पप्पांनी जे आणलं होतं ना, ते पप्पा बॅगमधून काढत होते. पप्पांनी येताना समोसा, जिलेबी आणि बुके घेऊन आले होते. मग काय, भाऊजींचे हे सर्वच आवडतं पदार्थ होतं. अशा प्रकारे मी तर बासुंदी, पनीरची भाजी, पुलाव, राईस आणि चपात्या केलेल्या होत्या आणि भातासोबत वरण. तर आम्ही सर्वजण पुन्हा एकत्र जेवायला बसलो. अशाच सुंदर क्षणासाठी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये.